नमस्कार. हा व्हिडिओ खास जंतर मंतर ग्राउंडवरती जे विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या पक्षाचे नेते पुढारी जाऊन त्या आंदोलनाला सपोर्ट करतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी लाखोच्या संख्येने नाहीतर करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी विद्यार्थी, शेतकरी, वेगवेगळ्या राजकारणी लोक असतील त्या ठिकाणी जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थालापती त्या ठिकाणी सुद्धा गेले होते. मला एक प्रश्न पडतो, ज्या वेळेस मराठ्यांचा मोर्चा दिल्लीमध्ये होता त्यावेळेस सुद्धा त्या मराठ्यांना, त्या आंदोलकांना खाण्याचं पिण्याचं कुठल्याही प्रकारचं कमी पडलं नव्हतं. अगदी तसंच आता जंतर मंतरवरती पाण्याच्या बॉटल्स आहेत, प्रत्येकाला जेवण आहे. वेगवेगळ्या देशातून त्या ठिकाणी अन्न पदार्थ येतं किंवा आपल्या महाराष्ट्रातील काही लोक त्या ठिकाणी पाठवतात पार्सल. आणि त्या ठिकाणी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्या ठिकाणी जो जमाव आहे त्या सगळ्यांसाठी खाण्याची सोय देखील होती. आणि ते विद्यार्थी, तुम्हाला मी सांगतो की ते विद्यार्थी पाण्याची बॉटल असेल किंवा खायचे काही पदार्थ असतील किंवा पाकिट असतील ते देखील त्या पोलिसांना देतात. हे तुम्हाला का सांगतोय माहितीये का? जे पोलीस अश्रुधूर त्या विद्यार्थ्यावरती मारतात, लाठीचार्ज करतात, बेदम त्या महिलेशी मारहाण करतात, त्या पोलिसांना सुद्धा हे विद्यार्थी पाण्याची बॉटल असेल किंवा अन्न असेल खायला देतात. ह्या 20 दिवसामध्ये भाजप मधला एकही नेता त्या ठिकाणी गेला नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतले नाहीत. हे चाललंय काय, तुमच्या अडचणी काय, तुमच्या मागण्या काय, एकही नेता त्या ठिकाणी गेला नाही. मराठ्यांचं आराध्य दैवत मानलं जातं म्हणजे मनोज जरांगे पाटील, त्या ठिकाणी सुद्धा ते गेले होते. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न मांडला किंवा विचारला. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील सुद्धा म्हणत होते की एवढा सगळा आटापिटा विद्यार्थी करता त्या ठिकाणी कोणीही भाजप सरकारचा माणूस आला नाही, भाजप सरकारचा आमदार, मंत्री, खासदार आला नाही, त्यांनी प्रश्न विचारला नाही की तुमच्या अडचणी काय. मग मला असं म्हणायचं आहे की ते म्हणतात झालं हे बाद झालं, विद्यार्थ्यांची कुठलीही चूक नाही. विद्यार्थी म्हणतात ज्या मंत्र्याकडून हे चूक झाली त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि जाता जाता त्यांनी वॉर्निंग काय दिली माहितीये का? आता जर पोलिसांनी कुठल्याही विद्यार्थ्यावर लाठीचार्ज जर केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या कुठल्याच आमदाराला, ना कुठल्याच मंत्र्याला, ना कुठल्याच पक्षात असणाऱ्या कुठल्याच अधिकाऱ्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू दिलं जाणार नाही. मला सांगा तुम्ही. आणि एवढं सगळं होत असताना, पाहत असताना, सोशल मीडियावर येत असताना सुद्धा जे स्टार लोक आहेत, मग ते चित्रपटातले असतील, पुन्हा रील स्टार असतील किंवा तुमचे क्रिकेटपट्टू असतील, एकही विधान या कलाकाराने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी केलेलं नाही. आपण हजारो नाही तर लाखोच्या संख्येनं क्रिकेट मॅच बघतो, IPLचे सामने बघतो किंवा त्या ठिकाणी जाऊन बघतो. हजारो रुपये आपण खर्च करतो. मला सांगा, एका विद्यार्थ्याचा किंवा एका विद्यार्थिनीचा हजारो रुपये जर खर्च म्हटलं तर कोट्यवधी रुपये आपण यांच्यासाठी खर्च करतो. कोणासाठी? जे फिल्म स्टार आहेत त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी असतील, आणि जे क्रिकेटपट्टू असतील त्यांचे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा लाखो रुपये आपण खर्च करतो. माझी साधी सिंपल एक भावना आहे की त्यांनी सुद्धा सोशल मीडियावरती येऊन व्यक्त झालं पाहिजे. मी असं म्हणत नाही की त्या ठिकाणी त्यांनी आलं पाहिजे. मी म्हणतो सोशल मीडियाचा वापर करून ते आपलं विधान सांगू शकतात, पण ते करत नाहीत. आणि आजकाल विद्यार्थ्यावरती इतकी बिकट परिस्थिती आली आहे. मला सांगा, रात्रीचा दिवस करून सुद्धा त्या विद्यार्थ्याला आपलं मार्कलिस्ट सुद्धा व्यवस्थित येत नाहीये. एकीकडे त्यांना मार्क दाखवले जातात की 665, 565 आणि ऍक्च्युअली मार्क येतात प्रमाणपत्रावरती 224, 256. हे सगळं चाललंय कसं, नेमकं का चाललंय? मग यावरती विद्यार्थ्यांनी बोलायचं नाही का? सोनम वांगचुक असेल,
अभिजित दिपके असेल यांचे कुठलेही प्रश्न चुकीचे नाहीत आणि विद्यार्थ्यांचा समूह घेऊन ते शांततेपूर्वक उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज झाला, अतिरिक्त झाला, अश्रुधूर त्या ठिकाणी सोडण्यात आला. कित्येक विद्यार्थ्यांना इजा झाली आहे, कित्येक विद्यार्थी रुग्णालयात आहेत, उपचार घेत आहेत. त्यावरती कुठलाही नेता भाजपाचा बोलायला तयार नाही. माझी अपेक्षा आहे की कुठल्या तरी भाजपा नेत्यानं त्या प्रश्नावरती बोललं पाहिजे, त्या प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे, तर हे विद्यार्थी शांत होतील. अन्यथा विद्यार्थी शांत बसणार नाहीत. मोर्चाला वेगळं रूप येऊ शकतं, हे आमच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत. कारण त्या ठिकाणचे असे व्हिडिओ येतात ना, ते पाहून डोकं सुन्न होऊन जातं. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा. DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.